काय ग, काहीच पर्याय नाहीये, काहीच होऊ शकत नाही आता? अगं बोल ना. कमिशनर सरांनी आणि ॲडव्होकेट सगळ्यांनी हात वर केले, पण पद्मिनी काकू तुम्ही काळजी करू नका. मी या सगळ्यातनं काही ना काहीतरी मार्ग काढेन. हा, कसं करणार आहेस तू? काय मार्ग आहे तुझ्याकडे, सांग ना. मला नाही माहित काकू मी या सगळ्यातनं कसा मार्ग काढणार आहे. मला खरं सांगू, आता या क्षणी मला इतकं हेल्पलेस वाटतंय, इतकं रेस्टलेस वाटतंय. बाबा गेले तेव्हा सुद्धा मी इतकी हेल्पलेस नव्हते, कारण तेव्हा दया काका खंबीरपणे माझ्या पाठीशी उभे होते, आणि आज जेव्हा त्यांना माझी गरज आहे तेव्हा मी काही करू शकत नाही. याचा किती त्रास होतो. सगळं हातातनं निसटतंय असं वाटतंय पद्मिनी काकू. खूप भीती वाटते. हॅलो केदार, कुठे आहेस तू? इथेच एमएनएनच्या ऑफिसमध्ये. ओके केदार, हे बघ, बाहेरच्या न्यूज चॅनलवर आत्ता जे काही दाखवलं जात आहे ना, त्याचे परिणाम खूप वाईट होऊ शकतात. त्यांना जर आत्ता सडेतोड उत्तर नाही दिलं तर त्यांचं म्हणणं लोकांच्या मनावर बिंबवलं जाऊ शकतं. आपल्याला काहीतरी करावं लागेल. मी काय करू? मला असं वाटतंय की तू त्यांना सडेतोड उत्तर देऊ शकतोस एमएनएनच्या माध्यमातून. पण बॉस, कोर्टात अजून सिद्ध व्हायचं आहे आणि पुराव्याशिवाय मी काय बोलणार आहे? तेच तर, हीच गोष्ट तुला सगळ्यांना समजवायची. हे बघ केदार, कोणत्याही परिस्थितीत समोरच्या चॅनलच्या बोलण्यावर लोकांचा विश्वास नको बसायला. पण तू हे करू शकतोस केदार. बापूराव जामखंडींच्या इंटरव्ह्यूच्या वेळेस सुद्धा तू हेच केलं होतंस आणि आत्ता सुद्धा करशील. आणि ताई, त्यांना लगेचच फोन कर आणि त्यांना सगळी परिस्थिती समजावून सांग. त्यांची परमिशन घे आणि लगेचच MNN वरनं लाईव्ह जा. केदार, तू हे करू शकतोस, कारण प्रश्न सत्याचा आहे आणि आता आपल्याला सत्याची बाजू सगळ्यांसमोर आणायची. ठीक आहे. केदार ऐक ना, मी आता खूप गडबडीत आहे. मी प्लीज नंतर फोन करू? ताई, त्यांनी कोणतेही नरेटिव्ह सेट करण्याआधी ना आपल्याला काउंटर करावं लागेल, नाहीतर दयानंद खांडेकरांच्या इमेजला आणि MNNच्या रेप्युटेशनला खूप डॅमेज होऊ शकतं. अरे पण केदार, आपल्याकडे पुरावे काय आहेत? पुरावे येतील. कुठून येणार आहेत पुरावे? म्हणजे कोर्टात निर्दोष सिद्ध करण्यासाठी पुरावे येतील. प्लीज ताई, माझ्यावर विश्वास ठेव. माझा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे. गो अहेड. ओके ताई, थँक्यू. स्वयं. माझ्याच्यानी नाही बघवते हे, मी आताच जाते. मम्मा एक मिनिट बस इथे. तू रडून काय होणार आहे ग? आणि आता जे झालंय ना ते आपल्या सगळ्यांना एक्सेप्ट करावं लागणार आहे. काय तू तारिणी? आपली बदनामी आपल्या चॅनलवर बघायची आहे? नमस्कार. केदार, आज मी इथे दयानंद खांडेकरांचा मुलगा म्हणून नाही, तर MNNचा प्रामाणिक पत्रकार म्हणून आलो आहे. सध्या बहुचर्चित असलेली केस, जयराम चौगुले मर्डर केस, MNNचे एक्स CEO दयानंद खांडेकर यांना प्रमुख आरोपी म्हणून अटक केली गेली आहे. आता संपूर्ण महाराष्ट्रातल्या सगळ्या न्यूज चॅनलवर हीच चर्चा होत आहे. प्रश्न विचारले जात आहेत. त्यांचे हात खरंच रक्ताने रंगले आहेत का नाही हे सिद्ध होण्याआधीच तर्क लावले जात आहेत. काय आहे हे? केदार का? काकू शांत व्हा. स्वतःला एक्सपर्ट म्हणणाऱ्या लोकांची मतं घेऊन तेच सत्य असल्यासारखं चॅनल्सवर प्रदर्शित केलं जात आहे.
आणि असं करून महाराष्ट्राची दिशाभूल करण्यात येते. केस अजून कोर्टात जायची आहे, कोर्टाचा निकाल अजून लागायचा बाकी आहे. पण काही लोकांनी आपल्या सोयीनुसार अर्धवट माहिती असताना काहीतरी अंदाज बांधून दयानंद खांडेकरांना दोषी जाहीर करून मोकळे झाले. हे प्रयत्न फक्त संधीचा फायदा घेऊन TRP साठी या गोष्टींचा वापर करण्यात येत आहे. खरं तर त्यांचे आभार मानायला हवे. देशात आणि जगात एवढ्या महत्त्वाच्या घडामोडी सोडून त्यांनी दयानंद खांडेकरांवर लागलेल्या एका मर्डर केसला एवढं महत्त्व दिलं. पण तुम्हाला सॉरी म्हणावंसं वाटतंय. या सगळ्यात कोणावर अन्याय झाला असेल तर ते आहेत प्रेक्षक. मीडियाचं काम लोकांच्या मनात पूर्वग्रह तयार करणं नसून सत्य सगळ्यांसमोर घेऊन येण्याचं आहे. या केसमध्ये प्रेक्षकांपर्यंत अर्धवट माहिती पोहोचवून त्यांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला गेलाय. आणि हे कोणी केलंय हे लवकरच आपल्या समोर येईल. हा काय करतोय ते थेट बेट इंटरव्ह्यू पर्यंत ठीक होता, आता डायरेक्ट न्यूज यायला लागलाय आणि नाका तोंडापर्यंत यायला लागला. आता हा बुडवणार आहे आपल्याला, याच्यामुळे आपली वाट लागणार आहे. दरवेळेला आपल्याला जे दिसत असतं तेच सत्य असतं असं नाहीये. कधी कधी सत्य आपल्याला शोधावंही लागतं. MNN आजपर्यंत तुमच्या समोर सत्यच घेऊन येत आलंय आणि म्हणूनच महाराष्ट्राने MNN वर सगळ्यात जास्त विश्वास दाखवलाय. आणि यावेळेस सुद्धा MNN ने ही भूमिका सोडली नाही. कोणतीही चुकीची किंवा अर्धवट माहिती तुमच्यापर्यंत पोहोचण्यापेक्षा आम्ही वाट बघितली सत्य समोर येण्याची. कोणतेही अंदाज न बांधता, गोष्टींना सोयीनुसार वळण न देता, कोणतेही सायरन बॅकग्राऊंड म्युझिक न लावता, एखाद्या मालिकेसारखं प्रदर्शित न करता जे सत्य आहे तेच आणि तेवढंच तुमच्या समोर घेऊन येणारं MNN हे एकमेव चॅनल आहे. आणि आताच हाती आलेल्या माहितीनुसार कोर्टात काही नवीन पुरावे सादर केले आहेत जे दयानंद खांडेकरांच्या बाजूने आहेत. पोलिसांच्या अतिरिक्त तपासात हे पुरावे सादर केले गेले. दयानंद खांडेकरांची या केसमधून निर्दोष मुक्तता होण्याची शक्यता आहे. ज्या दिवशी हा मर्डर झाला त्या दिवशी जयराम चौगुले यांच्या घरी जयराम आणि दयानंद खांडेकर हे सोडल्यास अजून एक तिसरी व्यक्ती उपस्थित असण्याचा पुरावा पोलिसांना मिळाला आहे. क्राईम सीनवर सापडलेल्या ब्लड सॅम्पल्सच्या फॉरेन्सिक रिपोर्टमध्ये एका तिसऱ्या व्यक्तीचं रक्त मिळाल्याचं सिद्ध झालंय. दयानंद खांडेकरांनी त्यांच्या स्टेटमेंटमध्ये सांगितलं होतं की ते जेव्हा तिथे पोहोचले त्याच्या आधीच जयराम हा घायाळ अवस्थेत होता. आता या पुराव्यामुळे दयानंद खांडेकरांच्या स्टेटमेंटला एक आधार मिळालाय. या बाबतीत पोलीस डिपार्टमेंटचं विशेष कौतुक करायला हवं. मीडियाच्या विधानांना आणि दबावाला बळी न पडता त्यांनी त्यांचं काम अगदी प्रामाणिकपणे केलं आणि एका निरपराध व्यक्तीला शिक्षा होण्यापासून वाचवलं. भाऊजींना निर्दोष सिद्ध करणारे पुरावे मिळाले. खरंच देवच पावला म्हणायचा. हो, खरंच चेतना काकू, देवच धावून आलाय बघा आज. खरंच तारिणी, तुझ्या आणि कौशिकीच्या प्रार्थनेचं फळ हे. बघ युवराज, मी म्हटलं होतं ना भाऊजी नक्की परत येणार, ते निर्दोष आहेत. आलेत घरी अजून? झालीये सुटका निर्दोष म्हणून नाही ना? अरे कोर्ट आहे ते, एक पुरावा त्यांच्यासाठी पुरेसा नाहीये. हा ठीक आहे, तो तिसऱ्या माणसाचं काय ते रक्त की काय ते सापडलं असेल त्यांना तिकडे, पण दयानंद खांडेकरच्या हातात सुरा सापडला होता त्यांना. हे एवढं इनफ नाहीये काय तुम्ही?